नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे भरती असणार आहे. खूप साऱ्या जणांचे मेसेज वगैरे येत होते मला. नवी मुंबई महानगरपालिकेची भरती कधी जाहीर होणार आहे. तर नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर्फे ही भरती असणार मित्रांनो. 620 पदांसाठी इथं भरती जाहीर केलेली त्यांनी. इथं पदांबद्दल जर बोलायला गेले मित्रांनो, 30 पदं असणार, जसे की तुम्हाला मी 2-4 पदं सांगून देतो. कक्ष सेवक, कक्ष सेविका, नर्स स्टाफ, त्याच्यानंतर आपलं फार्मसिस्टवाले, लिपिक टंकलेखन, असे इतर सारे पदे असणार मित्रांनो. कनिष्ठ अभियंता, असे इत्यादी पदे असणार मित्रांनो. ते एकूण 30 पदे असणार आहे. गट क व गट ड ची भरती असणार मित्रांनो. ओके. इथं 10वी वाल्यांपासून 12वी वाले, डिप्लोमा वाले, ग्रॅज्युएशन वाले, इंजिनिअरिंग वाले, डिप्लोमा वाले सगळेजण अप्लाय करू शकतात. फार्मसिस्ट वाले, तर सगळ्यांसाठी तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी शेवटपर्यंत देणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ही भरती असणार आहे. नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ओके. इथं आता ही जी भरती असणार मित्रांनो, जाहिरात क्रमांक आज स्थापना 1/2025 साठी असणार आहे. 27/3/2025 साठी जाहिरात आलेली होती मित्रांनो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने आपले फॉर्म भरायचा, याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आता प्रशस्त जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा, वित्त, विज्ञान, सार्वजनिक आरोग्य, त्यानंतर निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत मित्रांनो. ओके. तर इत्यादी पदे असणार मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही, तांत्रिकी असणार आहे, अभियांत्रिकी असणार आहे, प्रशासकीय असणार आहे, लेखा, वित्त, सार्वजनिक आरोग्य, अशी ETC पदे असणार आहेत. त्याच्यानंतर सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर आता मित्रांनो, जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण 626 पदे अर्ज करण्यात कालावधी दिलेला आहे मित्रांनो. गट ग व गट ड ची भरती असणार एकूण 620 पदांकरिता अर्ज करण्याची कालावधी दिनांक 28/3/2025 पासून तर आपल्याला 11/5/2025 रोजीपर्यंत इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 11/5/2025 पर्यंत रात्री 11:55 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. जाहिरातीच्या अनुषंगाने पदांची तपशील खालीलप्रमाणे दिलेली आहे मित्रांनो. आता पदे आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत. आपल्या इथं अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तारीख दिलेली आहे 28 मार्च 2025 पासून तर आपल्याला 11 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. 11 मे 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. आता पुढे जाऊया मित्रांनो. आपण आता पुढची माहिती जाणून घेऊया. आता इथं अनुक्रमांक दिलेले आहे, गट दिलेले आहे, संवर्ग दिलेले आहे. 7व्या वेतन आयोगानुसार आपल्याला वेतन श्रेणी असणार आहे मित्रांनो. आणि पद भरण्याची आवश्यकता पदे दिलेली आहे मित्रांनो इथं. ओके. आता इथं मित्रांनो दिलेलं आहे सगळ्यात पहिलं पद गट क मध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी वेतन श्रेणी आपल्याला इथं दिलेली आहे. वेतन श्रेणी ओके. S15 असणार आहे. 41,800 पासून 1,32,300 एवढा पगार असू शकतो मित्रांनो. स्टार्टिंग पेमेंट आपल्याला बेसिक पे असणार 41,800. आपल्याला सगळं तिथे अलाउन्स वगैरे DA HRA मिळून आपल्याला 1,32,300 पर्यंत पेमेंट जाऊ शकतो. इथं आपल्याला एक पद दिसणार आहे. गट क ची भरती होती ती. आता 2 नंबरला पण गट क ची भरती आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी 14 सॅलरी बेस असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार आहे. 35 पदे असणार मित्रांनो. चांगली क्वालिटी असणार आहे. 3 नंबरचा पद बघायला गेलं गट क चं असणार इथं पण कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी 14 सॅलरी बेस असणार आहे. सॅलरी सेम असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 तर 6 पदं असणार आहे. आता मित्रांनो इथं तिसरं पद असणार आहे उद्यान अधीक्षकसाठी गट क ची भरती असणार आहे. इथं 14 सॅलरी बेस असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार आहे. इथे एक पद असणार आहे. 5 नंबरचा पद असणार आहे गट क ची भरती सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी 14 इथं सॅलरी बेस असणार आहे. इथं आपल्याला पगार असणार आहे 38,600 पासून 1,22,800 इथे एक पद असणार आहे. त्यानंतर 6 नंबरचे जे पद मित्रांनो वैद्यकीय समाजसेवकसाठी ते 14 सॅलरी असणार आपल्याला 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार. तर 15 पदे असणार आहे. 7 नंबरला मित्रांनो गट क ची भरती असणार आहे. डेंटल हायजेनिकसाठी ते वॅकन्सी 13 सॅलरी असणार आहे आपल्याला 45,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. इथे 3 पदं असणार आहे. सगळ्यात जास्त वॅकन्सी मित्रांनो गट क मध्ये नर्स स्टाफ
नर्स मिडवाईफसाठी GNM करता एक पद असणार आहे. S13 सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो. खूप सारे पद याच्यामध्ये असणार आहे, संपूर्ण जास्त पद याच्यामध्ये ते 35,400 पासून 1,12,420 सॅलरी असणार आहे. S13 सॅलरी बेस असणार आपला 131 पद असणार मित्रांनो टोटल. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे याच्यात. 9 नंबरचं जे पद आहे मित्रांनो, डायलिसिस तंत्रज्ञासाठी S13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,420 सॅलरी असणार मित्रांनो. एकूण 4 पदे असणार आहे. त्यानंतर 10 नंबरचे जे पद आहे गट क साठी सांख्यिकी सहाय्यकसाठी S13 सॅलरी बेस असणार आहे. इथं 35,400 पासून आपल्याला 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे मित्रांनो. ओके, आता मित्रांनो त्याच्यानंतर 11 नंबरचं पद आपलं गट क चं ECG तंत्रज्ञ याच्यासाठी S13 सॅलरी बेस असणार. गट क ची भरती असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. एकूण 8 पदे असणार मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया. 12 नंबरचे जे पद गट क ची भरती CSSD तंत्रज्ञासाठी मित्रांनो, सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटसाठी इथे वॅकेन्सी असणार आहे. इथे सॅलरी असणार आपल्याला S13 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. आणि इथं सॅलरी आपल्याला पद असणार आहे 5 पदे टोटल. ओके, आता 3 नंबरचं 13 नंबरचं जे पद असणार आहे आहार तंत्रज्ञासाठी इथं जे असणार मित्रांनो आपल्याला S13 सॅलरी बेस असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. ते एक पद असणार आहे. ओके, त्यानंतर 14 नंबरचे जे पद आहे मित्रांनो गट क चं असणार आहे. आपल्याला नेत्र चिकित्सा सहाय्यकसाठी इथं S10 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी असणार. इथं पण एक पद बघायला मिळते मित्रांनो. आता 15 नंबरचे जे पद मित्रांनो गट क ची भरती औषधी निर्माता औषधी निर्माण अधिकारी हे जे आपल्याला सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो. इथं आपल्याला 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी असणार. तर आपल्याला 12 पदे बघायला मिळतात मित्रांनो. आता मित्रांनो महिलांसाठी जे स्वतंत्र पद असणार आहे घटकामध्ये आरोग्य सहाय्यक म्हणून महिलांसाठी फक्त याच्यामध्ये एकदा सॅलरी बेस असणार आहे. 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी असणार. तर 12 पदे असणार आहे मित्रांनो. 17 नंबरचं जे पद आहे मित्रांनो गट क ची असणार आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यकसाठी S8 सॅलरी बेस असणार आहे. 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी असणार आहे. ते 6 पदे असणार आहे मित्रांनो. आता 18 नंबरचे जे पद आहे मित्रांनो गट क ची भरती पशुधन पर्यवेक्षकासाठी S8 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये जे मित्रांनो आपल्याला 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी असणार आहे. इथं आपल्याला 2 पदे बघायला मिळतात मित्रांनो. आता मित्रांनो 19 नंबरचे पद गट क ची भरती असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिलरी नर्सल मिडवाईफसाठी ANM साठी मित्रांनो S8 सॅलरी बेस असणार आहे. त्याच्यामध्ये 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी असणार आहे. 38 पदे असणार. याच्यात पण चांगले पदे बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला. 20 नंबरचं पद आहे गट क चं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हितापसाठी याच्यासाठी S8 सॅलरी बेस असणार आहे. 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी असणार. ते 51 पदे इथं पण चांगल्या प्रकारे पदवी बघायला मिळतात मित्रांनो. 21 नंबरला जे पद आहे मित्रांनो गट क ची भरती शस्त्रक्रिया गृह सहाय्यकसाठी S7 सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो. 21,700 पासून 69,100 एवढी सॅलरी असणार. तर 15 पदे असणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो सहाय्यक ग्रंथपालसाठी गट क ची भरती S7 सॅलरी बेस असणार. 21,700 पासून 69,100 रुपये एवढी सॅलरी असणार. तर 8 पदे असणार आहे. आता इथं ITI वाल्यांसाठी असणार गट क ची भरती वायरमॅनसाठी इथं S6 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार. 2 पदे असणार आहे मित्रांनो. तर 24 नंबरचे जे पद आहे मित्रांनो गट क ची भरती ध्वनी चालकसाठी इथं मित्रांनो S6 सॅलरी बेस असणार आहे. 19,600 पासून 63,200 रुपये एवढी सॅलरी असणार आहे. इथे एक पद असणार आहे. आता 25 नंबरचं पद गट क ची भरती उद्यान सहाय्यकसाठी S6 सॅलरी बेस असणार. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार. 4 पदे असणार मित्रांनो. आता इथं मित्रांनो गट क ची भरती लिपिक टंकलेखनसाठी सगळ्यात जास्त वॅकेन्सी याच्यामध्ये असणार आहे. S6 सॅलरी बेस असणार. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार. इथे 135 पदे असणार टोटल. ओके, 27 नंबरचे जे पद आहे मित्रांनो गट क ची भरती लेखालिपिकसाठी S6 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार. तर 58 पदे असणार मित्रांनो टोटल. ओके, इथं आता मित्रांनो 28 नंबरचे जे पद आहे गट ड ची भरती असणार. इथून आता शव विश्वेदन मदतीसाठी वॅकेन्सी असणार मित्रांनो. S1 सॅलरी बेस असणार आहे. बेसिकली सॅलरी इथं 15,000 पासून 27,600 एवढी सॅलरी असणार. इथं 4 पदे असणार आहे. 29 नंबरची गट ड ची भरती कक्ष सेविका आया इथं महिलांसाठी ही भरती असणार मित्रांनो. गट ड ची भरती असणार आहे. S7 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये 15,000 पासून स्टार्टिंग असणार आहे आपल्याला सॅलरी. तर 27,600 एवढी सॅलरी आपल्याला जाऊ शकते. इथं 28 पदे असणार आहे.
आता कक्ष सेवकसाठी ते वॅकेन्सी असणार आहे. आता सेविका झाला, आता कक्ष सेवक महिला पुरुषांकरता वाढवायसाठी S1 सॅलरी बेस असणार आहे 15,000 पासून 27,620 सॅलरी असणार 29 पदे असणार मित्रांनो. टोटल एकूण पदे तुम्ही बघू शकता 620 पदे असणार मित्रांनो. यामध्ये आता इथं अर्ज भरण्याची वेळापत्रक वगैरे दिलेले आहे ऑनलाईन पद्धतीने. आता इथं अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक 28/3/2025 पासून चालू झालेले आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक असणार आहे 11/5/2025 ते 25 पर्यंत रात्री 11:55 ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक सेम असणार आहे 11/5/2025. आता याच्यामध्ये मित्रांनो परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी आपल्याला इथं परीक्षा होणार आहे मित्रांनो. आपल्याला याच्यामध्ये जे मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचे दिनांक प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार असणार मित्रांनो. नवी मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध असेल मित्रांनो. ओके, तर आपल्याला वेळोवेळी वेबसाईट चेक करत राहायची. तर आता परीक्षा शुल्क असणार मित्रांनो. आता आकारा खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये असणार आहे. मागासवर्गीयांमध्ये वनातमध्ये 900 रुपये असणार आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये परीक्षेचा दिनांक वेळ त्याच्यानंतर आपल्याला केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केला जाईल मित्रांनो. आपल्याला संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आपल्याला वेळोवेळी चेक करत राहायची, माहिती वगैरे आपल्याला बघत राहायची मित्रांनो. ओके, आता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील ऑनलाईन अर्ज करण्याची नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर थेट भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरवयाची पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादेची शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदीही पदनिहाय ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत माहिती, सूचना इत्यादी बाबती तपशील आपल्याला वेबसाईटवर चेक करत राहायची. ओके, आता याचं मेन ऑफिस जे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका CBD बेलापूर CBD मध्ये आहे. याची जी जाहिरात आली होती 27/3/2025 ला मित्रांनो. ओके, आता मित्रांनो टोटल कॅटेगरी वाईज आपल्याला पद पण बघायचे असतील आणि आपली शैक्षणिक अर्हता आपल्याला बघायची. आता पदनाम, पदसंख्या, आरक्षणाची तपशील, पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव व वेतन श्रेणी आपण इथं बघणार आहोत. आता इथे की सगळ्यात पहिलं पद जसं की तुम्हाला सांगितलं होतं बायोमेडिकल इंजिनियर गट क ची वॅकेन्सी असणार आहे. तर 15,000 S15 सॅलरी बेस असणार आहे. 21,800 पासून 1,32,320 सॅलरी असणार आहे. यामध्ये जे मित्रांनो तुम्ही कॅटेगरी वाईज पदे इथे बघू शकता मित्रांनो. तुम्ही किती पदे, फक्त एकच पद असणार मित्रांनो यामध्ये. ओके, शैक्षणिक अर्थाबद्दल इथं बोलायला गेलं त्यांच्या तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी त्यांना पाहिजे मित्रांनो. नाहीतर तथापि आपल्याला इथं याच्यामध्ये पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर बायोमेट्रिक इंजिनिअरिंग मधील पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मधील पदवीधारक मधून भरण्यात येईल मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर इथं क नंबरला त्यांना लिहिलंय संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. ओके, याच्यासाठी झालं. आता 2 नंबरचं पद कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी गट क ची भरती. त्याची सॅलरी आपल्याला 14 बेस असणार आहे 38,600 पासून 1,22,800. याच्यामध्ये टोटल कॅटेगरी जे पदे असणार मित्रांनो बघून घ्यायची आपल्याला 35 पदे असणार आहे. याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक अर्हता असणार आहे. थोडं वरती घेतो लागला तर तुम्हाला वाचायचं असेल वाचू शकता. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकीमधील शाखेची पदवी पाहिजे मित्रांनो. आपल्या सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतील पदवी आपल्याला याच्यामध्ये पाहिजे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आपला अनुभव वगैरे काही नाही, मराठी भाषेचं नाव आवश्यक पाहिजे ना, मराठी भाषे ज्ञान आवश्यक पाहिजे आहे फक्त. ओके, अनुभव वगैरे काहीच नसणार. 3 नंबरचं पद कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर गट क ची भरती. हे 14 सॅलरी बेस 38,600 पासून 1,22,800. यामध्ये जे मित्रांनो आपल्याला टोटल 6 पदे कॅटेगरी वाईज बघायला मिळतात. आपण जे आपण कॅटेगरीमध्ये आहात तिथं चेक करून घ्यायचंय. याच्यामध्ये जे मित्रांनो आता शैक्षणिक अर्हता आपल्याला असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी असणार आहे. आता तथापि आपल्याला पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर बायोमेडिकल मधील इंजिनिअरिंग मधील पदविका म्हणजे आपल्याला इथं मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मधील पदवीधारकामधून भरण्यात येईल. इथं आपल्याला 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे मित्रांनो. कामाचा अनुभव पाहिजे, मराठी भाषेचे आवश्यक असणार आहे. ओके, 4 नंबरचे जे पद मित्रांनो तुम्हाला सविस्तर माहिती देतो मित्रांनो. संपूर्ण माहिती ऐकायची आहे, कोणत्याही प्रकारची घाई करायची नाहीये, नाहीतर मग तुम्ही नंतर कन्फ्युज होतात आणि खूप सारे तुमचे मला मेसेज वगैरे येत असतात. ओके, 4 नंबरचा जे पद आहे उद्यान अधीक्षक साठी गट क ची भरती. त्याच्यामध्ये सॅलरी आपल्याला तुम्हाला मी सांगितलेली होती 14 सॅलरी बेस असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक अर्हता असणार आहे आपल्याला मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc
हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्राची पदवी पाहिजे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार नाहीये. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता हे जे मित्रांनो 5 नंबरचं जे पद असणार आहे आपल्याला सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी घटकाची भरती वेतन श्रेणी 14 असणार आहे. इथं पण इथं जे टोटल पदे आपल्याला एक असणार आहे मित्रांनो. ओके. इथं तुम्हाला पद सांगायचं विसरलो होतं. इथं पद असणार आहे, एकच पद असणार होतं. ओके. याच्यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्थ असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी, नाहीतर आपल्याला शासन मान्यता मान्य पत्रकरिता जनसंज्ञापन याच्यामधलं आपल्याला पदविका पाहिजे मित्रांनो. ओके. आणि शासन मान्य संस्थेमधील संबंधित कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये. ओके. मला पद वगैरे मी सांगितलेलं आहे, एकच पद असणार आहे. 6 नंबरचं पद आपल्याला असणार आहे वैद्यकीय समाजसेवेसाठी घटकाची भरती. ते 14 सॅलरी बेस. टोटल पदांबद्दल बोलायला गेलं 15 पदे असणार आहे त्याच्यामध्ये पण. आणि याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला असणारे शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातील समाजशास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवक या विषयातील MSW पदविका. ओके. आणि तर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील 20 रुग्णखाटा रुग्णालयातील 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतरचं जे पद असणार आहे आता इथं 7 नंबरचं मित्रांनो पदनाम असणार आहे डेंटल हायजिनिस्टसाठी वॅकन्सी घटकाची भरती वेतन श्रेणी S13. टोटल पदे असणार आहे आपल्याला 3 पदे. ओके. कॅटेगरी वाईज याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे मित्रांनो शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा याची पास पाहिजे आपल्याला. डेंटल काउन्सिलिंग ऑफ इंडियाचे विद्यमान शासकीय दंत महाविद्यालय मुंबई किंवा सदर काउन्सिलिंगतर्फे इतर मान्यताप्राप्त संस्थेमार्फत महाराष्ट्र शासनाचे आयोजित केलेले दंत आरोग्य तज्ज्ञ परीक्षा उत्तीर्ण. ओके. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित कामकाज 2 वर्षाचा अनुभव आपल्याला आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान इथं आवश्यक असणार आहे. ओके. आता मित्रांनो 8 नंबरचे जे पद याच्यामध्ये आपल्याला स्टाफ नर्स मिडवाईफ GNM साठी पद असणार आहे घटकाची भरती वेतन श्रेणी S13. याच्यामध्ये टोटल पद असणार 131 पद असणार आहे मित्रांनो. चांगली पॉर्च्युनिटी आपल्याला इथं असणार आहे. तर आपण याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया आता पुढे. 1 मिनिट मित्रांनो फक्त मला टाइम दे. आता हे जे मित्रांनो यामध्ये तुम्हाला आता शिक्षण लागणार आहे जसं की शैक्षणिक अर्थ लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील BSc नर्सिंग या विषयातील पदवी किंवा आपल्याला महाराष्ट्र शासन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC म्हणजे 12वी पास आपल्याला पाहिजे नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग मिडवाईफ या विषयाची पदविका पाहिजे म्हणजे आपण कोर्स केलेला पाहिजे याचा. ओके. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला पारिचारिक म्हणून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयात संबंधित आपल्याला किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक असणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. आता 9 नंबरचे जे पद आहे मित्रांनो आपल्याला डायलिसिस तंत्रज्ञानासाठी घटकाची भरती SCL सॅलरी बेस. याच्यामध्ये आपल्याला टोटल इथं पद बघायला मिळतात 4 पदे. याच्यामध्ये आपण आता बघणार शैक्षणिक अर्हता असणार मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी DMLT पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये. ओके. 6 महिन्याची डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण झालेला पाहिजे. संबंधित विषयाची कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो. ओके. आता पुढचं पद बघणार 10 नंबरला सांख्यिकी सहाय्यक घटकाची भरती ते सॅलरी बेस. टोटल पद असणारे 3 पदे. ओके. म्हणजे आपण कॅटेगरीमध्ये असाल तिथं चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं आपल्याला असणारे शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी. ओके. संबंधित विषयावरील आपल्याला 2 वर्षाचा कामाचा अनुभव लागणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचे जे पद मित्रांनो ECG तंत्रज्ञ घटकाची भरती वेतन श्रेणी S13. यामध्ये जे मित्रांनो आपल्याला पदसंख्या असणार आहे इथं टोटल 8 पदसंख्या असणार आहे. आणि शैक्षणिक अर्थ असणार आहे आपल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातील भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी पाहिजे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला ब मध्ये दिलेलं आहे शासन मान्य संस्थेतील ECG टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण पूर्ण झालेले पाहिजे.
शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालय ECG तंत्रज्ञ कामाचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे मित्रांनो. ओके. आता हे जे 12 नंबरचं जे पद असणार मित्रांनो यामध्ये आपण बघणार आहोत CSSD तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटसाठी गटकची भरती एक्स्ट्रा सॅलरी बेस असणार. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आपल्याला पदं असणार आहेत. ते 5 पदे टोटल आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये शैक्षणिक अर्थ असणार आहे आपल्याला. शैक्षणिक अर्थ मान्यताप्राप्त विद्यापीठाची सूक्ष्म जीवशास्त्रातील पदवी पाहिजे मित्रांनो. याच्यामध्ये किमान 100 खाटांचा रुग्णालयातील निर्जंतुकीकरण कामाचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. 100 खाटांचा कामाचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणार आहे. आता जे मित्रांनो पदनाम असणार आहे आहार तंत्रज्ञ गटकची भरती एक्स्ट्रा सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये जे मित्रांनो आपल्याला पदसंख्या असणार टोटल 1 पदसंख्या असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्थ असणारे मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयासह BSc पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायलिसिस या विषयामधील पदव्युत्तर पदवी. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य खाजगी रुग्णालयाचा 2 वर्षाचा अनुभव आपल्याला पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे मित्रांनो. आता ते 14 नंबरचे जे पद असणार मित्रांनो नेत्रचिकित्सा सहाय्यक गटकची भरती 10 सॅलरी बेस असणार आहे. यामध्ये टोटल आपल्याला पदसंख्या असणार आहे मित्रांनो. याच्यात 1 पद असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला शिक्षण पाहिजे. आपल्याला शैक्षणिक अर्थ महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत आपले प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे सायन्समध्ये आपले शिक्षण झालं पाहिजे 12वी मध्ये. ओके. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑर्थोप्लिक्स असिस्टंट पॅरामेडिकल याच्यामध्ये आपल्याला असिस्टंटचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो. ऑप्टिमेट्रीमध्ये. ओके. याच्यामध्ये पदविका आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये शासकीय निमशासकीय त्याच्यानंतर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यानंतर खाजगी रुग्णालय खाजगी संस्था याच्यामध्ये आपल्याला 2 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे आवश्यक असणार आहे. आता इथं 15 नंबरचे जे पद मित्रांनो आपल्याला असणार आहे औषध निर्माता अधिकारी गटकची भरती. याच्यामध्ये आपल्याला असणार आहे S10 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला शैक्षणिक अर्थ असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी पाहिजे. ओके. फार्मसिस्टवाल्यांसाठी B.Pharm वाल्यांसाठी वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंग नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ऍक्ट प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे मित्रांनो. नोंदणी प्रमाणपत्र वैध पाहिजे आपल्याकडे. त्यानंतर संबंधित विषयाचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये. आता मित्रांनो आरोग्य सहाय्यकसाठी तर महिलांसाठी एकदम चांगल्या प्रकारची वॅकेन्सी असणार आहे. महिलांकरिता चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. गटकची भरती S10 सॅलरी बेस असणार आहे. एकूण पदसंख्या असणार आहे 12. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते मित्रांनो. ओके. याच्यात पदसंख्या होता टोटल 12 याच्यात पण. ओके. ओके. आता 12 पदसंख्या होत्या. याच्यामध्ये आता आपल्याला शिक्षण पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत SSC उत्तीर्ण संबंधित विषयातील 2 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. निवडीनंतर 12 महिन्यांच्या प्रशिक्षण पाठ्यक्रम MPW किमान 2 वर्ष उत्तीर्ण होणे आवश्यक राहील मित्रांनो. हे लक्षात ठेवायचे. तुम्हाला आठ असणार मित्रांनो. जर तुमची निवड झाल्यानंतर 12 महिन्याचं आपल्याला प्रशिक्षण मिळणार मित्रांनो पाठ्यक्रम. त्याच्यामध्ये आपल्याला MPW मल्टीपर्पज वर्करला असं म्हणतो आपण. याच्यामध्ये आपल्याला ही परीक्षा आपल्याला उत्तीर्ण होणं 2 वर्षामध्ये अनिवार्य असणार आहे मित्रांनो. हे लक्षात द्यायचं आहे. ओके. कंपल्सरी असणार आहे. त्यानंतरचं पद मित्रांनो बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यकसाठी गटकची भरती. इथे 60 सॅलरी बेस असणार आहे. तर टोटल असलेले आपल्याला 6 पदे. याच्यामध्ये आपल्याला शिक्षण लागणार आहे. आपल्याला शैक्षणिक अर्थ महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च व शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण पाहिजे. शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो. आता मित्रांनो 18 नंबरचे जे पद आहे याच्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक गटकची भरती. 8 सॅलरी बेस असणार आहे. आपल्याला टोटल पद असणार आहे 2. यामध्ये जे मित्रांनो आता लागणार आपल्याला शिक्षण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची शालांत प्रमाणपत्र म्हणजे 12वी पास वाली इथं अप्लाय करू शकता.
इथं जे उच्च माध्यमिक लिहिलेलं असतं मित्रांनो, 12वी पास असतं, हे लक्षात द्यायचं आहे. आणि माध्यमिक असलं तर 10वी वाले असतं, हे लक्षात द्यायचं. मराठीमध्ये खूप सारे कन्फ्युज होता म्हणून सांगतोय. ओके. आता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु पशु संवर्धनिकाचे पदवी आपल्या झालं पाहिजे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी नामांकन संस्थेतील संबंधित विषयाचा कामाचा अनुभव पाहिजे. 2 वर्षाचा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. आता मित्रांनो 19 नंबरचं पद ऑक्सिलरी नर्स मिडवाईफ ANM साठी वॅकेन्सी, गटकची भरती. याच्यामध्ये एसआर सॅलरी बेस. याच्यामध्ये टोटल पदसंख्या असणारे 38. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघण्यात मिळते. याच्यामध्ये आपल्याला असणारे शिक्षण आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील माध्यमिक शालांचं प्रमाणपत्र, परीक्षा उत्तीर्ण 10वी पास पाहिजे याच्यामध्ये. आणि शासन मान्य संस्थेतील ANM अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे आपल्याला. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता मित्रांनो इथं पदनाम असणार आहे आपल्याला. इथं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी साठी गटकशी भरती, यासाठी सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला आहे पदसंख्या असणार आहे 51 पद असणार आहे टोटल. याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक अर्हता असणार आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिवमंडळाची विज्ञान शाखेतील पदवी, म्हणजे 12वी सायन्सवाले इथं अप्लाय करू शकता. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. कोणत्याही इथं अनुभवाची तुम्हाला इथं गरज नाही मित्रांनो. ओके. आणि याच्यामध्ये एक अट तुम्हाला निवडीनंतर 12 महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम असेल. MPW 2 वर्षात आपल्याला उत्तीर्ण व्हायची ती परीक्षा. ओके. याला लक्षात द्यायचं आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो 21 नंबरचं पद शस्त्रक्रिया गृहसहाय्यक गटकशी भरती. याच्यामध्ये 7 सॅलरी बेस असणार आहे. याचं टोटल आपल्याला पदसंख्या असणार आहे मित्रांनो 15. याच्यामध्ये आपल्याला शिक्षण लागणार आहे. 12वी पास पाहिजे आपल्याला. विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उच्च माध्यमिक शालांत आपल्याला उत्तीर्ण झाले पाहिजे. 12वी मध्ये आपल्याला जीवशास्त्र हा विषय असेल आपण उत्तीर्ण झालेले पाहिजे तर अप्लाय करू शकतात तुम्ही. ओके. याच्यामध्ये आपल्याला शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ओके. याच्यामध्ये मित्रांनो 22 नंबरचा पद सहाय्यक ग्रंथपाल गटकची भरती, S7 सॅलरी बेस. याच्यामध्ये आपल्याला टोटल पदसंख्या असणार आहे 8. याच्यामध्ये आपल्याला अनुभव शिक्षण असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठ ग्रंथपाल शाखेची पदवी म्हणजे BLIP, म्हणजे बॅचलर लॅबरेशनचा आपला कोर्स झालेला पाहिजे, डिग्री झालेली पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता मित्रांनो 23 नंबरचं पद वायरमनसाठी गटकची भरती, S6 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये जे मित्रांनो शैक्षणिक अर्हता असणार आहे आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणाची माध्यमिक शालांचं प्रमाणपत्र म्हणजे SSC पास पाहिजे. 10वी पास. त्याच्यामध्ये शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI आपलं झालेलं पाहिजे. ITI मध्ये आपल्याला NCVT आपल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. NCVTचं जे प्रमाणपत्र असतं ते लागणार आहे याच्यात ITI वाल्यांना. आणि ते संबंधित 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आपल्याला. वायरमन मध्ये मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणार आहे. आता मित्रांनो 24 नंबरचा पद ध्वनी चालक गटकची भरती, S6 सॅलरी बेस. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज फक्त एकच पद असणार आहे, ते बघू शकता इथे दिलेलं आहे. ओके. याच्यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्हता आपल्याला असणार आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे म्हणजे SSCचं 10वीचं पाहिजे. ओके. शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे रेडिओ TV यांत्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये पण. आता 25 नंबरचे जे पद आहे मित्रांनो पदनामासारे उद्यान सहाय्यक गटकशी भरती, S6 सॅलरी बेस. याच्यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्हता असणारे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त वनस्पती शास्त्रातील पदवी आपल्याला पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आणि सगळ्यात जास्त वॅकेन्सीच्यामध्ये मित्रांनो जी की असणारे 26 नंबरचा पद आपलं लिपिक टंकलेखन गटकची भरती, सॅलरी असणारे S6 19,900 63,200. तर सगळ्या कॅटेगरीसाठी तर वॅकेन्सी असणार आहे. कॅटेगरीमध्ये 135 पदं असणार आहे टोटल. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी. ॲनी ग्रॅज्युएटवाले इथं अप्लाय करता, ॲनी डिग्रीवाले. ओके. याच्यामध्ये फक्त अट एकच असणार आहे मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्लिश टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट. वेगमर्यादित शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र व संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. आपल्याला प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो टायपिंगचं मराठी व इंग्लिशचं. ओके. 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिटचे प्रमाणपत्र आपल्याकडे पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आता सेम आता दुसरं पद याच्यामध्ये असतं मित्रांनो लेखालिपिकसाठी. आता इथं वेतन श्रेणी गटकची भरती, S6 असणार याच्यामध्ये सॅलरी.
याच्यात आपल्याला जे मित्रांनो 58 पदे असणार आहे. याच्यात पण सेम आपल्याला डिग्री लागणार आहे मित्रांनो. शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएशन पाहिजे आपल्याला कोणत्याही शाखेतील. वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे आपल्याला, वाणिज्य. ओके, वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे. ग्रॅज्युएशन मध्ये आपल्याला वाणिज्य पाहिजे, म्हणजे कॉमर्सवाले इथं अप्लाय करू शकतात. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार वाणिज्य म्हणजे कॉमर्सवाल्यांसाठी. ओके, बीकॉम वाले, एमकॉम वाल्यांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. फक्त याच्यामध्ये अट असणार आहे आपल्याला 30 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये टायपिंग टंकल लेखनाचा वेग, आणि आपल्याला इंग्रजीमध्ये टंकल लेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला पाहिजे. आणि याचं प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो आपल्याला वाणिज्य प्रमाणपत्र, संगणक टंकल लेखनाचं प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणार आहे मित्रांनो. सॅलरी पण याची पण सेम असणार आहे 28 नंबरचं पद. हे जे भरती असणार आहे स्व विश्वेदन मदतीस, म्हणजे इथं गड्डची भरती असणार आहे. जे PM वगैरे जे करताना मित्रांनो त्या खात्यामध्ये भरती असणार आहे. इथं आपल्याला सॅलरी असणार आहे S1 15,000 पण स्टार्टिंग सॅलरी असणार आहे. याच्यात जे पद असणार आहे फक्त 4 पदे असणार आहे कॅटेगरी वाईज. याच्यामध्ये जे मित्रांनो शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांचं प्रमाणपत्र, SSC वर आपण 10वीवर फॉर्म भरू शकतो. शासकीय आणि शासकीय स्वतंत्र खाजगी रुग्णालयांचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आता गटकची भरती, याच्यात महिलांसाठी कक्ष सेविका आया गड्डची भरती S1 सॅलरी बेस असणार आहे 15,000 स्टार्टिंग असणार आहे. पदं पण चांगल्या प्रकारे इथं असणार आहे. 28 पदं असणार आहे मित्रांनो यामध्ये. ओके, यामध्ये आपल्याला असणार आहे शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांचं प्रमाणपत्र 10वी पास असणं अनिवार्य आहे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मॅनवर ट्रस्ट यांच्या रुग्णालयाशी संबंधित 2 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. आता शेवटचं लास्ट पद असणार 30 नंबरचं पद कक्ष सेवक बाळबा, पुरुषांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार. गड्डची भरती, सॅलरी असणार S1 15,000 स्टार्टिंग असणार आहे आपल्याला. इथे 29 पदे चांगल्या प्रकारे पदं बघायला मिळतात. याच्यामध्ये जे आपल्या शैक्षणिक अर्हता असणार आहे 10वी पास असणं गरजेचं आहे. आणि शासकीय निमशासकीय सार्वजनिक संस्थांमध्ये 2 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. टीप कक्ष सेवक वाढबळसाठी हे पद पुरुषांमधून भरण्यात असल्याचे सादर पदांकरिता महिला आरक्षित दर्शविण्यात आलेली नाही. फक्त इथं कक्षसेवकसाठी फक्त पुरुष असणार आहे आणि कक्ष सेविकासाठी महिला असणार आहे. लक्षात असू द्यायची ही गोष्ट. ओके, आता त्यांना सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत, आपण ते थोडक्यामध्ये जाणून घेऊ. इथं सूचना खूप साऱ्या मोठ्या असतील, तर आपण 2-3 सूचना इथं बघणार आहोत. 1 नंबरचं वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये वाढ घट होण्याची अथवा बदल होण्याची शक्यता आहे. आपल्याला मित्रांनो इथं ऑनलाईन आपल्याला पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. खात्रीशीर अर्ज भरून घ्यायचा सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नित्य वापरत असलेला वैध ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला कधी परीक्षा वगैरे असेल त्याचं मेलच्या आधारे तुम्हाला हॉल तिकीट वगैरे पण ते पाठवतील, किंवा कॉल वगैरे करण्यासाठी मेसेज वगैरे येण्यासाठी तुम्हाला पाहिजे मित्रांनो. ओके, असं इथं कॅटेगरी वाईज राखीवसाठी लिहिलेलं आहे. राखीवसाठी मागासवर्गीयांसाठी इथं अशी माहिती वगैरे दिलेली आहे. कॅटेगरी वाईज सगळ्यांसाठी वय, भूकंप असतं, प्रकल्प असतं. ओके, इथं आपल्याला नोंदणीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया स्वतः करणे आवश्यक आहे. ओके, अशा पद्धतीची थोड्या बहुत माहिती वगैरे दिलेली आहे. आणि 20 नंबरला सदरची परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे, पदांच्या एकूण संख्येमधील बदल करण्याचा अधिकार नियुक्त प्राधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे मित्रांनो. ओके, तर एवढं छोट्या मोठ्या माहिती तुम्ही वाचून घ्यायच्या. बाकीच्या इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये शाळा सोडण्याचा दाखला वगैरे काय काय लागणार आहे आपल्याला हे डॉक्युमेंट वगैरे दिलेले आहे. इथं उमेदवारांना शाळा सोडण्याचा दाखला, जन्माचा दाखला, दिवस प्रमाणपत्र, शैक्षणिकचे गुणपत्रिका प्रमाणपत्र, मराठी भाषेचे ज्ञान, इंग्रजी भाषेचे ज्ञान, टंकल लेखनाचं प्रमाणपत्र, ITIचं प्रमाणपत्र, NCVT, SCVT, अनुसूचित जाती प्रवर्गाचं प्रमाणपत्र, जाती अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र वगैरे सगळं आपल्याकडे पाहिजे, जे आपण कॅटेगरीमध्ये आपण बिलॉंग करतो. ओके, ही छोटी माहिती आहे, सगळ्यांना माहितीच आपल्या डॉक्युमेंट लागणार आहे म्हणून. ओके, आता हे वयोमर्यादा आपली काउंटिंग होणार आहे 11/5/2025 पर्यंत आपल्याला वय काउंटिंग होणार आहे. आपलं काउंटिंग डेट राखीवसाठी इथं अप्लाय करण्यासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. नवी मुंबई महानगरपालिका नियमित आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी, जे नवी मुंबई महानगरपालिकेत नियमित आस्थापनेवर काम करत असतील ते पण मागासवर्गीय उमेदवारांसाठी 50 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, आणि खुल्या प्रवर्गामध्ये असेल तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर करार पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा शिथिल इथं आहे मित्रांनो. ओके, म्हणजे तुम्हाला पण इथं वयोमर्यादा सूट असणार आहे. जे पण इथं कटांतरी भरती सुद्धा असतील त्यांना पण
ती लागू होणार आहे मित्रांनो 50-45 असं ओके इथे लिहिण्यात आलेलं आहे. आता त्याच्यात सगळी माहिती वगैरे दिलेली आहे याच्या बॉक्समध्ये हे वाचून घ्यायचे आपण. इथं आता वयोमर्यादा दिलेली आहे. टोटल आपल्याला बघायचं असलं किमान वयोमर्यादा 18 असणारे सगळ्यांसाठी, खुल्या प्रवर्गासाठी 38, मागासवर्गीय अनाथ उमेदवारासाठी 43, खेळाडू वगैरे मध्ये असाल 43 ओके. आणि इथं माजी सैनिक वगैरे इथं 3 वर्ष सर्व्हिस केली असेल त्याच्यामध्ये 3 वर्ष अधिक, दिव्यांग व्यक्तींसाठी 45, अंशकालीन 55 वर्षापर्यंत, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आता मित्रांनो याच्यामध्ये उपरोक्त नमूद वयोमर्यादा 11/5/2025 दिनांकात विचारता केला जाईल मित्रांनो. तुमचं वेज इथं एज काउंट होणार आहे 11/5/2025. आता याच्यात मित्रांनो पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतूद दिलेली आहे. आता या तरतुदींमध्ये आता इथं छोटी मोठी माहिती वापरून पाहून घ्यायची. इथं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा संकेतस्थळावरून. इथं दाखला आपल्याला कोणत्याही एका दिवसामध्ये आपल्याला सहभाग होऊ शकतात. जसं की अंशकालीन तर अंशकालीनमधून अप्लाय करा, भूकंपग्रस्तमधून अप्लाय करा, किंवा आपण मागासवर्गीय तिघी ठिकाणी आपण असाल तर कोणत्याही एका कोट्यामधून आपण इथं अप्लाय करू शकतो ओके. हे लक्षात द्यायचं जे लिहिलेलं आहे. उपरोक्त आपल्याला पदसंख्या वगैरे आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे ओके. अशी माहिती इथं दिलेली आहे. तर 52 पेजेसचा PDF मित्रांनो हा दिव्यांगांची इथं कोणते कोणते पद असणार आहे PWD साठी हे तुम्ही इथं बघू शकता ओके. दिव्यांग कॅटेगरीसाठी आपल्याला किती पदे असणार आहे बघून घ्यायचं दिव्यांगांमध्ये ओके. दिव्यांगाची मला कॅटेगरीमध्ये एवढं नॉलेज नाही मला, तर तुम्ही बघून घ्यायचं जे पण आपली कॅटेगरी असतात दिव्यांगामध्ये तर 30 पदं असणार इथं टोटल, तर बघून घ्यायचं आपण पण. त्यांच्याकरता संपूर्ण माहिती दिलेली दिव्यांगांचं, खेळाडू आरक्षणचं ओके, अनाथ आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. निवड पद्धती ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. निवड पद्धती काय असणार, जाहिरातीत अनुसरण प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणपेक्षा जास्त असलेल्या आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेचे उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात दृष्टीने जाहिरातीत दिनांकित शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेत पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल मित्रांनो. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ ईमेल किंवा SMS द्वारे आपल्याला संबंधित उमेदवारांना कळवण्यात येईल. नवी मुंबई महानगरपालिकेत पण वेबसाईटवर कळवण्यात येईल ओके. तर आपल्याला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर पण महत्त्वाचा आहे, लक्षात द्यायचं आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदांचा आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव शिथिल केला जाणार नाही. गटची भरती असणारी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. म्हणजे तुमचा कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू होणार नाही, तुमची फक्त परीक्षेच्या आधारे तुमची निवड होणार आहे. म्हणजे खूप सारी चांगली परिस्थिती आपल्याला असणार आहे ओके. याच्यामध्ये आपल्याला पात्र झालेल्या उमेदवारांची यादी आपल्याला वेबसाईटच्या थ्रू आपल्याला बघण्यात मिळेल. सदर सरळ सेवा भरती प्रक्रिया घेणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेच्या उत्तरपुस्तिकांचा गुण पडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही. तुमची कोणत्याही प्रकारची आपल्याला पेपर डबल चेक केला जाणार नाही, परत चेक होणार नाही ओके. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे इथं परत चेक होणार, ज्यांनी तो फायनल त्यांचा रिझल्ट राहील तो लावला तो लावला, नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथं कारवाई पण करता येणार नाही, काहीही करता येणार नाही. आता निवड सूचीमध्ये मित्रांनो इथं त्यांनी प्रवर्ग दिलेले आहे, जसे की निहान करण्यात येईल. समाविष्ट करण्यासाठी इथं पदसंख्या, निवड सूची, समाविष्ट संख्या, पदसंख्या 1 ते 3, त्यानंतर पदसंख्या 2 ते 4, 100% किंवा 5 यापैकी जो अधिक असेल तो ओके. 5 ते 9 मध्ये रिक्त पद संख्यांच्या 50% किंवा 10 पैकी जे अधिक असतील ते, आणि 10 ते 49 मध्ये रिक्त पदे अधिक संख्या पैकी 30% किंवा 15% 15 पैकी अधिक, 50 किंवा याहून अधिक असेल तर रिक्त पदांची संख्या 25% असणार आहे मित्रांनो. आपल्याला लगेच आपल्याला दिलेली आहे माहिती वगैरे आपल्याला समजली असेल तुम्हाला ओके. त्याने टक्केवारी सांगितलेली निवड पद्धतीची ओके, ही समजलेली असेल. आणि इथं आपल्याला कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, जात प्रमाणपत्र, वैध जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, आदिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, प्रकल्पग्रस्त दाखला, भूकंपग्रस्त दाखला, दिव्यांगांचा दाखला, खेळाडूंसाठी खेळाडू दाखला, माजी सैनिक असे अंशकालीन प्रमाणपत्र, त्यानंतर इत्यादी प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र आपल्याला याच्या 2 स्वाक्षरी प्रतीसह 2 प्रती आपल्याला त्याच्या झेरॉक्स कॉपी लागणार मित्रांनो. आपल्याला त्याच्या सिग्नेचर करायची खाली झेरॉक्स कॉपीवर, म्हणजे आपल्याला सेल्फ अटेस्टेड त्याला आपण म्हणतो तशा पाहिजे, ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे ओके. म्हणजे सेल्फ अटेस्टेड पाहिजे आपल्याला, जसं की मी सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये आधार कार्डचा पुरावा पण पाहिजे, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मूळ प्रमाणपत्र पाहिजे आपल्याला सेल्फ अटेस्टेड ओके. त्यानंतर ईमेल ॲड्रेसद्वारे निवड यादी
मेल ॲड्रेसद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. ओके. नोंदणी प्रक्रियामध्ये आपल्याला इथं प्रवासपत्र वगैरे आपल्याला इथे SMS द्वारे सांगण्यात येणार आहे. कधी परीक्षा असणार आहे. 1 वर्षासाठी आपल्याला विधिग्राह्य राहील. त्यानंतर आपल्याला निवड सूची आपोआप व्यक्त होईल मित्रांनो. ओके. समान गुण जे असतात म्हणजे समान गुण धारकसाठी याच्यासाठी दिलेलं आहे. आत्महत्या शेतकऱ्यांसाठी प्राधान्य पहिलं असणार आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. येथे वाचून घ्यायचं कॅटेगरी वाईज. त्यानंतर अर्ज अर्हता इत्यादी आपल्याला याच्यात वेबसाईट मार्फत अप्लाय करायचं आहे. अर्ज भरणे सादर करणे आवश्यक आपल्याला दिलेली आहे. आणि तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण वगैरे असेल या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. मोबाईल नंबर किंवा डायरेक्ट आपण फोन नंबरवर कॉल करू शकता. अर्ज भरण्यासाठी आपल्याला इथं वेळापत्रक दिलेलं आहे. 28/3/2025 ते 11/5/2025 पर्यंत फॉर्म भरायचे रात्री 11:55 आता याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, शुल्क भरायचं आहे, फीस भरायची आहे, पावती जनरेट करून घ्यायची आपली. नॉन रिपेंटेबल असणार आपल्याला कोणत्याही प्रकारे आपण रद्द करू शकणार नाही इथं फॉर्म वगैरे एकदा भरला की. ओके. आपल्याला अर्जाची कॉपी वगैरे आपल्याला काढून ठेवायची. आपल्याला खोटी माहिती भरण्यावर कारवाई होते मित्रांनो. ते कारवाई न हो आपल्यासाठी त्याच्या हिशोबाने खोटी माहिती कोणी भरू नका. ओके. याच्यामध्ये आपल्याला वयाचा पुरावासाठी 10वीचं प्रमाणपत्र लागणार आहे दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं आता गुणपत्रिका दिनांक वगैरे द्यायचे. गुणांनी म्हणजे आपल्याकडे आपल्याला श्रेणीमध्ये असेल तर त्याची श्रेणी काढून ठेवायची आहे. आणि आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सर्वसाधारण खालील प्रकारे सूचना. प्रोफाईल निर्मिती करायची, प्रोफाईल अवगत करणे, त्याचा अर्ज सादरीकरण करणे, शुल्क भरणे असं असणार आहे. प्रोफाईल निर्मितीसाठी तर मेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे. लगेच प्रोफाईल निर्मिती झाल्यानंतर लॉगिन ID पासवर्ड मिळतो. परत लॉग इन करायची आणि सगळी माहिती भरायची आहे. नाव वगैरे आपलं टाकून फोटो अपलोड करणे, सिग्नेचर अपलोड करणे असं काही आपल्याला असणार मित्रांनो. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप. शुल्क भरायची आपल्याला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग. खूप साऱ्या जणांची फीस भरण्यासाठी बनले खूप सारे मेसेज येतात. त्याच्यात ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. ओके. त्याचं स्कॅनिंग करून घ्यायची आपल्याला फोटो वगैरे तो अपलोड करून घ्यायचे. सिग्नेचर अपलोड करायची, कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायचं. जे पण कागदपत्र लागणार आहे त्याच्यामध्ये ते अपलोड करून टाकायचे, जसं की फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंटेशन्स आपले. आणि सादरीकरणसाठी मित्रांनो वेबसाईट चेक करत राहायची. 1,000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी फी असणार आहे. मागासवर्गासाठी 900 रुपये असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने फी भरायची. नॉन रिपेंटेबल असणार आहे. लक्षात घ्यायचं याच्यामध्ये. ओके. अशी इथे माहिती वगैरे दिलेली आहे. आता परीक्षा मित्रांनो आणि प्रश्नपत्रिकेची संख्या याच्यामध्ये दिलेली आहे. आता सगळ्यांसाठी वेगळी असणार आहे. पदनाम व वेतन श्रेणी, विषय, प्रश्नसंख्या, दर्जा, माध्यमिक, गुणांचा कालावधी व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिलेले आहे. आता इथं बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी गट कशी भरती याच्यामध्ये पदवीचे प्रश्न असणार आहे. याच्यात आपल्याला 100 प्रश्न असणार आहे. 200 गुणांसाठी परीक्षा असणार आहे. ओके. तर आपल्याला इथं पदवी अशा पद्धतीचे असणार आहे. पदवीमध्ये पदवीचं असणार आहे. तर तुम्हाला तर बघून घ्यायचे मित्रांनो. आपल्याला शैक्षणिक कालावधी 100 गुणांची परीक्षा असणार आहे. 2 तासांसाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहे सगळीमध्ये. खूप मोठा PDF आहे मित्रांनो 52 पेजेसचा. आता फक्त 100 गुणांची परीक्षा आपली होणार आहे. आपल्याला 12वीचा अभ्यासक्रम असणार आहे. पदवीवाल्यांसाठी पदवी, डिप्लोमावाल्यांसाठी डिप्लोमाचा अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे मित्रांनो. ओके. 2 तासाचा अवधी असणार आहे. सगळ्यांसाठी 100 गुणांची परीक्षा असणार आहे. 200 गुणांची परीक्षा असणार आहे. 100 गुण असणार आहे. 2 तासाचा टाईम असणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने MCQ टाईपवाली परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये. ओके. तर संपूर्ण आपल्याला केंद्र वगैरे आपल्याला निवडून घ्यायचे शहराचे असं दिलेले आहे इथं. परीक्षेचे केंद्र आपल्याला पत्रावर ठरवून दिलं ते मित्रांनो. ओके. अशा पद्धतीची माहिती वगैरे त्यात आलेली आहे. रेशन कार्ड वगैरे चालणार नाही. परीक्षेला जाताना आपल्याला ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे ओळख पटवण्यासाठी, जसं की पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे जे पण असेल ते. ओके. परीक्षेच्या वेळेत किंवा एक निवडित परीक्षेची प्रक्रियेद्वारे होणार आहे मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे. परीक्षा केंद्राची नियम वगैरे असतात मित्रांनो. परीक्षेमध्ये आपल्याला जाण्यासाठी ऑनलाईन पावती घेऊन जायची, की पॅन कार्ड, आधार कार्ड, डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि टायमाचे 1-2 घंटे तिथे पोहोचून जायचे. 30 मिनिटं आधी परीक्षा केंद्रावर आपल्याला पोहोचायचं आहे. 1 तासाच्या आधी पोहोचून जायचे. कागदपत्र पडताळणीसाठी आपल्याला लागणारे कागदपत्र आपल्याला ते सांगून देऊ. तुम्हाला कागदपत्र काय असणार आहे झाली इम्पॉर्टंट असणार आहे. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे सोय घोषणा प्रमाणपत्र, शैक्षणिक बाबतीचे कागदपत्र, वयाचा पुरावा, आर्थिक दुबलदृष्ट्यांच्या घटकाचा असलेला पुरावा, राखीव प्रवर्गातील निवड असलेल्या उमेदवारांची जात प्रमाणपत्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल, दिव्यांग असलेलं प्रमाणपत्र, माजी सैनिकांचं प्रमाणपत्र, खेळाडू असलेलं प्रमाणपत्र जे पण आपल्याकडे आहे ते द्यायचे मित्रांनो आपल्या हिशोबानुसार. ओके. अनाथ असेल तर अनाथांचं द्यायचं आहे. अराखीव असेल तर अराखीव महिला खेळाडू यांचं प्रमाणपत्र, विवाहित असेल तर विवाहितचं प्रमाणपत्र द्यायचं, नावात बदल असेल तर प्रमाणपत्र द्यायचं आहे. जसं की आपल्याला मॅरेज सर्टिफिकेशन पण चालेल इथं.
मराठी भाषेचे ज्ञान, लहान कुटुंबाचे आपल्याला प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्य आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र, पदवीधर पदविका अंशकालीनमध्ये असल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जे पण आपल्याकडे असेल ते MSIT झालं असेल त्याचं प्रमाणपत्र. ओके, असं इथं आपल्याला डेली एवढे सारे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली नाही. ओके, छोटी मोठी माहिती आहे ते तुम्हाला वाचून घ्यायची. इतर माहिती वगैरे जे पण काही असेल कर्तव्य जबाबदाऱ्याबद्दल वाचून घ्यायचं आहे. ओके, तर संपूर्ण माहिती मी सांगितलेली मित्रांनो. तर आपल्याला इथं 28 तारखेपासून आपले फॉर्म झालेले आहे मित्रांनो. 28 पासून आपण अप्लाय करून घ्यायचं. 28 मार्च 2025 पासून 11 मे 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही शंका वगैरे असेल तर मला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली पण ते पण चालेल मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपण चॅनलला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांना आपल्याला शेअर करायचा व्हिडिओ, जेणेकरून सगळ्यांना ही माहिती पोहोचेल मित्रांनो. संपूर्ण माहिती सांगितलेली तुम्हाला. व्हिडिओ मोठा झालेला असेल पण नक्की तुम्हाला माहिती सगळी समजलेली असेल आणि कोणत्याही प्रकारे तुम्हाला डाऊट असणार नाही याची तुम्हाला मला खात्री आहे मित्रांनो. ओके, तरी पण तुम्हाला काही फॉर्म भरताना काही अडचण वगैरे असेल तुम्हाला टेलिग्रामच्या व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा इंस्टाग्राम ID फेसबुक IDला मेसेज केला तरी चालेल मित्रांनो. ओके, जास्तीत जास्त मित्रपणा शेअर करा, नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्रामची लिंक, व्हॉट्सअपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन जॉईन होऊन जायचं आहे. डेली अपडेट वगैरे देत असतो आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF तुम्हाला फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्यायची. आता इथं आपला संपूर्ण माहिती झालेली आहे. तर तुमची माहिती इथून रजा घेतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आणि जॉब अप्लायचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अप्लाय करण्याचे पण व्हिडिओ आणणार आहोत. असेच व्हिडिओसाठी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.